नमस्कार मित्रांनो. शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाबाहेर पहाटेचे 2 वाजले होते. सर्वत्र शांतता पसरली होती. फक्त अँब्युलन्सच्या लाल आणि निळे दिवे चमकत होते आणि हवेत जळण्याचा मंद वास येत होता. विहान जेव्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचला तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते. आयसीयूच्या बाहेर काचेतून त्याने जेव्हा पाहिले की आत एका वृद्ध महिलेचा मृतदेह स्ट्रेचरवर पडला होता. ती खूप वाईट अवस्थेत जळाली होती आणि तिच्यावर पांढरा कापड घातला जात होता, कारण ती आधीच मृतावस्थेत होती. हे पाहून विहान घाबरला. आई आई असे म्हणत विहान जोर जोरात रडू लागला. श्रेया रडत म्हणाली, हो विहान, आई आता आपल्यात राहिल्या नाही. या आगीने सर्व काही आपल्यापासून हिरावून घेतले. विहान आत आईकडे धावत गेला आणि आईच्या जळत्या शरीरावरील चादर काढण्याचा प्रयत्न करत होता. पण पुढच्याच क्षणी जे घडले त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्काच बसला. विहान आयसीयूच्या बाहेर पोहोचताच तिथले दृश्य पाहून तो अचानक गुडघे टेकून खाली बसला. त्याच्या आईच्या आठवणी त्याच्या मनात दाटून आल्या की असे होऊच शकत नाही. ती सकाळपर्यंत तर ठीक होती. तिला अचानक काय झाले? श्रेया, असे काय झाले आहे आणि आई कुठे आहे? विहानला त्याच्या आईचा आवाज जवळजवळ ऐकू येत होता. विहान, मला थोडे पाणी दे बेटा. विचार करून करून तो खूप रडू लागला. आई, हे काय झाले आहे? आई, कृपया परत ये. आई, जर मी तुला आज डॉक्टरकडे नेले असते तर कदाचित तू वाचली असतीस. आई, हे सर्व कसे घडले? त्याची पत्नी श्रेया रडत म्हणाली, विहान, कदाचित ही माझी चूक होती. मी आईला घरी एकटी सोडून संध्याकाळची भाजी खरेदी करायला बाहेर गेले. आजूबाजूच्या महिलांनी तिचे सांत्वन करू लागल्या. सर्वजण म्हणत होते सासू आणि सुनेमध्ये खूप प्रेम होते. त्या अगदी आई आणि मुलीसारख्या राहत होत्या. कोणाची वाईट नजर त्यांच्यावर पडली म्हणूनच हे घडले. श्रेया डोके खाली वाकवून रडण्याचे नाटक करत होती, पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. तिच्या मनातील भीती तिला अस्वस्थ करत होती. तिला वारंवार असे वाटत होते की कोणीतरी तिच्याकडे पाहत आहे. जणू काही अदृश्य डोळे तिच्या प्रत्येक भावनेला वाचत आहेत. इतक्यात एक डॉक्टर हातात एक रिपोर्ट घेऊन आले आणि म्हणाले, विहान, तुमच्या आईचे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट्स आले आहेत. विहानने डोळे पुसले आणि समोर एक पोलीस इन्स्पेक्टर उभा असलेला दिसला आणि त्याच्यासोबत एक डॉक्टर सुद्धा होता. तू विहान आहेस का? हो. काय झाले आहे? विहानने अश्रुपुस्त विचारले. यावर इन्स्पेक्टर गंभीर स्वरात म्हणाला, तुमच्या घरात लागलेल्या आगीच्या अहवालाची चौकशी करायला हवी आणि तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारावे लागतील. हे ऐकून विहान थोडा घाबरला. हो, नक्की विचारा. श्रेयाचा चेहरा क्षणार्धात फिका पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण आता सगळे संपले आहे. आग लागल्यानंतर आता काय उरले आहे? इन्स्पेक्टर म्हणाला, श्रेयाजी, कधीकधी आपल्याला जे शेवट दिसते ते नेमके खऱ्या कथेची सुरुवात असते. पण तुम्ही इतके घाबरलेले का दिसता श्रेयाजी? हे ऐकून हवेत एक विचित्र थंडी पसरली. विहानला काहीच समजत नव्हते, पण श्रेयाच्या कपाळावर मात्र घाम फुटला होता. डॉक्टरांनी विहानला एक फाईल दिली. त्यात असे लिहिले होते की तुझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण रिपोर्टमध्ये असे दिसत आहे की ज्या महिलेचा मृतदेह जळाला होता तिचे वय आणि रक्तगट तुझ्या आईपेक्षा वेगळा होता. म्हणजे तुम्ही जो जळालेला मृतदेह पाहिला ती तुझी आई नव्हती. हे ऐकून विहान घाबरला. तो म्हणाला, तुम्हाला काय म्हणायचे आहे इन्स्पेक्टर साहेब? इन्स्पेक्टर हळू आवाजात म्हणाले, मला असे म्हणायचे आहे की कदाचित ती मेलेली व्यक्ती तुमची आई नव्हती. हे ऐकून श्रेयाही डोळे विस्फारून म्हणाली, तुम्ही काय म्हणताय इन्स्पेक्टर? जर ती आमची आई नसेल तर ती महिला कोण आहे? तिच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होते. आता सर्वांच्या नजरा श्रेयावर होत्या. तिचा श्वास वेगवान झाला होता. तिचे ओठ थरथर कापत होते. श्रेयाचा घसा कोरडा पडला होता. सगळेच आश्चर्यचकित झाले. जणू काही सर्वांच्या पायाखालून जमीन सरकली होती. सगळीकडे गोंधळ उडाला. श्रेयाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. पण विहानच्या चेहऱ्यावर आनंद आणि आश्चर्याचे संमिश्र भाव होते. तर चला, मी तुम्हाला सांगतो की ज्या आईचे अंतिम संस्कार
काही काळापूर्वी विहानने त्याच्या स्वतःच्या हातांनी केले होते. शेवटी ती सर्वांसमोर कशी उभी होती. मित्रांनो, तर विहान हा सरला देवीचा एकुलता एक मुलगा होता. पतीच्या निधनानंतर तिची आर्थिक परिस्थिती कमकुवत असूनही सरला देवींनी त्याला खूप चांगले शिक्षण दिले. त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिने तिच्या सर्व सुखसोयींचा त्याग केला. विहानला हे माहीत होते आणि तो अनेकदा त्याच्या आईला म्हणायचा, मी आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर असू देत, पण मी तुला कधीही एकटे सोडणार नाही. मी नेहमीच तुझी काळजी घेईन. मी तुला सर्व सुखसोयी देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करेन. हळूहळू वेळ निघून गेला. शिक्षण पूर्ण केल्यानंतर विहानला चांगली नोकरी मिळाली आणि लवकरच तो दिवस आला जेव्हा श्रेयाने त्याची पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यात प्रवेश केला. सरला देवींनी तिच्या सुनेचे लाड केले. तिला मुलगी नव्हती म्हणून तिने आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणेच तिला वागणूक दिली. श्रेया देखील विहानच्या घरात खूप आनंदी होती. पण हे काही दिवसच टिकले, कारण श्रेयाने तिच्या आईशी फोनवर गप्पा मारणे किंवा तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवणे यात ती जास्त उत्साही असायची. तिला पार्ट्यांमध्ये जाणे किंवा मैत्रिणींसोबत फिरायला जाणे, विनाकारण पैसे खर्च करणे आणि नवीन नवीन कपडे खरेदी करणे हे तिला जास्त आवडायचे. पण जेव्हा जेव्हा सरला देवी तिच्या सुनेला कोणतेही काम करायला सांगायची तेव्हा ती नाराज व्हायची. तिला घरातील जबाबदाऱ्यांची काहीच काळजी नव्हती. आता तिला तिच्या सासूमध्ये फक्त वाईट गोष्टी दिसायच्या. ती अनेकदा तिच्या मैत्रिणींना फोनवर सांगायची, मला माहित नाही की मी अशा जागी का राहते. इथे सर्वांना फक्त स्वतःची काळजी आहे. मी फक्त दिवसभर काम करावे, त्यांना फक्त एवढेच हवे आहे. त्यांना सुनेच्या नावाखाली एक मोफत मोलकरीण हवी आहे. मी फक्त स्वयंपाकघरात यांच्यासाठी राबत राहावे असे यांना वाटते. माझे स्वतःचे असे आयुष्यच उरलेले नाही. कधी कधी मला असे वाटते की स्वतःला या सर्व त्रासापासून मुक्त व्हावे, कुठेतरी जाऊन जीव द्यावा. सरला देवीला तिच्या सुनेला खरोखर काय हवे आहे हे समजत नव्हते. तिला आणखी त्रास होऊ नये म्हणून ती स्वतः घरातील सर्व जबाबदाऱ्या घ्यायची. तिच्या वाढत्या वयामुळे तिला काम करणे कठीण झाले होते, पण ती कोणतीही तक्रार करत नसे. म्हणूनच ती अधूनमधून तिच्या सुनेला मदतीसाठी हाक मारायची. त्यामुळेही श्रेया चिडायची. ती अनेकदा रागाने कुरकुर करायची, मी या घरात आल्यापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तिच्या सुनेच्या अशा वागण्याने निराश होऊन सरला देवीने तिला कोणतेही काम सांगणे बंद केले. हळूहळू वेळ निघून गेला, पण श्रेयाचे वागणे तसेच राहिले. विहानलाही त्याच्या पत्नीच्या वागण्याने राग येत होता. पण जेव्हा जेव्हा तो तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा श्रेया लगेच घरात भांडणे सुरू करत असे. म्हणून विहानला घरकामात मदत करण्यासाठी एका मोलकरीणला ठेवायला भाग पाडले जात असे, ज्यामुळे विहानवर अतिरिक्त खर्च वाढायचा, ज्यामुळे तो त्याच्या पत्नीला तिच्या अतिरिक्त खर्चासाठी पैसे देऊ शकत नव्हता. पण काही दिवसांनंतर श्रेयाने हिऱ्याचा हार खरेदी करण्याचा हट्ट धरला. पण विहान श्रेयाला काही कारणे सांगून हार घेण्याचा विषय टाळत राहिला. निराश होऊन श्रेयाने तिच्या आईला फोन केला आणि तिला याबद्दल सांगितले. आई, मी लग्न केल्यापासून आणि या घरात राहायला आल्यापासून मी खूप अस्वस्थ आहे. मला माहित नाही की मी एका अशा भिकारी लोकांसोबत इथे कशी राहते. तुमचा जावई माझी एकही इच्छा पूर्ण करत नाही. आई, मी आता दररोज असे जगू शकत नाही. तिच्या मुलीला इतके दुःखी पाहून श्रेयाची आई सुशीला देवी म्हणाली, श्रेया बेटा, तुला असे जगण्याची काही गरज नाही. जोपर्यंत तो तुझे म्हणणे ऐकत नाही तोपर्यंत तू तुझा हट्ट सोडू नकोस. श्रेयाचे शब्द तिच्या आईच्या मनात खोलवर रुजले होते. एके दिवशी विहान कामावरून घरी परतला. तो खूप थकला होता. त्याने त्याची ब्रीफकेस खाली ठेवताच त्याला त्याची पत्नी श्रेयाचा चेहरा रागाने भरलेला दिसला. विहानला कदाचित त्याच्या पत्नीच्या रागाचे कारण माहीत असेल, म्हणूनच त्याने श्रेयाला पाणी मागितले नाही आणि शांतपणे स्वतःच एक ग्लास पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. पण श्रेया गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती जोरात ओरडली, तुला माहिती आहे का विहान, आज माझ्या मैत्रिणी समोर किट्टी पार्टीत माझा किती अपमान झाला. माझ्या सर्व मैत्रिणी एकमेकांना त्यांचे हिऱ्यांचे दागिने दाखवत होत्या आणि मी गेल्या 6 महिन्यांपासून
तुमच्याकडे फक्त एक हिऱ्यांचा हार मागत आहे, जो तुम्ही तो आणला नाही. कंजूसपणाची देखील काही सीमा असते. मी तुमच्याकडे इतके मोठे काही मागितले नाही की तुम्ही ते पूर्णही करू शकणार नाही. मी तुम्हाला शेवटचे सांगते विहान, पुढच्या वेळी मी किट्टी पार्टीला जाईन तेव्हा मी माझा हिऱ्याचा हार घालूनच जाईन. विहानने हळूवारपणे समजावून श्रेयाला सांगितले, हे बघ श्रेया, माझ्याकडे सध्या इतके पैसे नाहीत. माझी आई आजारी आहे, तिच्या औषधांना पैसे लागतात आणि आता तू घरात एक मोलकरीण ठेवली आहेस, त्यामुळे घरातील खर्च आणखी वाढला आहे. माझ्याकडे जास्तीचे पैसे येतील तेव्हा मी स्वतः तुला तुझ्या आवडीचे दागिने आणून देईन. तिच्या पतीचे बोलणे ऐकून श्रेया गप्प राहिली आणि हिऱ्याच्या हाराचे स्वप्न पाहू लागली. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा विहान ऑफिसमधून घरी परतला तेव्हा तो पूर्णपणे निराश झाला होता. कारण गेल्या 2 महिन्यांपासून त्याचे टार्गेट पूर्ण होऊन शकल्याने आणि अपयशी ठरल्याबद्दल त्याच्या बॉसने त्याला कडक शब्दांत फटकारले होते. त्याच्या ज्युनियर्ससमोर विहानचा अपमान पाहून तो अस्वस्थ झाला आणि त्याच्या बॉसशी वाद घातला, ज्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्याचे अस्वस्थ वर्तन पाहून सरला देवींनी विहानला तिच्या शेजारी बसवले आणि विचारले, काय झाले विहान, तू इतका दुःखी का आहेस? विहानने त्याला कामावरून काढून टाकल्याचे आई समोर स्पष्ट केले. तो म्हणाला, आई, खरे तर गेल्या काही महिन्यांपासून घरातले वातावरण असे आहे की मी माझ्या कामावर लक्ष केंद्रित करू शकलो नाही आणि यामुळे माझ्या बॉसने मला खूप काही सुनावले. पण मी ते कसे सहन करू? रागाच्या भरात मी त्यांना काही उलटसुलट बोललो, यामुळे मला कंपनीतून काढून टाकण्यात आले. पण आई, तू काळजी करू नकोस, मला लवकरच दुसरीकडे कुठेतरी चांगली नोकरी मिळेल, असे म्हणत विहान निराश होऊन त्याच्या खोलीत परतला. बिचारी सरला देवी विचारात पडली की ती घराचा खर्च कसा भागवेल, कारण विहानकडे कोणतीही सेव्हिंग नव्हती. त्याने नोकरीतून वाचवलेला प्रत्येक पैसा हे घर खरेदी करण्यासाठी खर्च केला होता. तिच्या मुलाची काळजी सरला देवीला खात होती. दरम्यान जेव्हा विहानने श्रेयाला त्याच्या नोकरी जाण्याबद्दल सांगितले तेव्हा श्रेया तिचे डोके धरून बसली. ती गोंधळून गेली होती. ती विचार करत होती की ती तिच्या इच्छा आता कशा पूर्ण करेल. एके दिवशी विहान त्याच्या पत्नीला त्याची परिस्थिती सांगताना म्हणाला, श्रेया, मला या परिस्थितीत तुझी मदत हवी आहे. आश्चर्यचकित होऊन श्रेया म्हणाली, मी तुला कशी मदत करू विहान? विहानने उत्तर दिले, जर तुला हवे असेल तर तू मला मदत करू शकतेस. श्रेयाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिले. विहान म्हणाला, श्रेया, जर मला पुढच्या महिन्यापर्यंत नोकरी मिळाली नाही तर घरचा खर्च भागवणे कठीण होईल. अशा परिस्थितीत घरात मोलकरीण ठेवणे आपल्याला परवडणार नाही. तर काही दिवस तू आईसोबत घरकामात तिला मदत कर, कारण सध्या प्रत्येक पैशाची बचत करणे हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. विहानचे शब्द ऐकून श्रेया म्हणाली, विहान, पण तुला माहिती आहे की मी हे घरातली सर्व काम करू शकत नाही, मग मला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. मग विहान म्हणाला, श्रेया, मला चांगली नोकरी मिळाली की तुला जे हवे ते तू मागू शकतेस, मी ते तुझ्यासाठी आणून देईन, फक्त 1-2 महिने जुळवून घे. विहानचे बोलणे ऐकून श्रेया तिच्या सासूबाईंना घरकामात मदत करण्यास तयार झाली. 1 आठवडा उलटला पण विहानच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही त्याला नवीन नोकरी मिळाली नाही. दरम्यान सरला देवी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेली तेव्हा जमिनीवर सांडलेल्या पाण्यावर तिचा पाय घसरला आणि सरला देवी जोरात पडली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून विहान धावत स्वयंपाकघरात आला आणि त्याच्या पत्नीच्या मदतीने सरला देवींना खोलीत घेऊन गेला. पण सरला देवी वेदनेने ओरडत राहिली आणि वेदना हळूहळू असह्य होत गेल्या. विहान तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी तिची तपासणी केली आणि त्यांच्या हातात आणि पायाला थोडासा फ्रॅक्चर आढळला, ज्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला. विहान खूप काळजीत पडला. आता त्याचा खर्च आणखी वाढला होता. पण श्रेया आणखीच काळजीत होती. पहिले म्हणजे मोलकरीण निघून गेली होती आणि दुसरे म्हणजे तिची सासू, जी दिवसभर मोलकरीण म्हणून काम करायची आणि आज ती अंथरुणाला खेळलेली होती. आता श्रेयाची सर्व कामे, स्वयंपाक, साफसफाई, भांडी धुणे आणि कपडे धुणे
सर्व जबाबदारी तिच्यावर आली होती. तिला सरला देवीची सर्व कामे देखील करावी लागत होती. सरला देवी तिच्या काठीच्या मदतीने बाथरूममध्ये कशीतरी चालत जात होती. तिला जेवण वाढणे, तिला औषधे देणे आणि तिची छोटी छोटी कामे देखील श्रेयासाठी त्रासदायक ठरली. विहान अनेकदा सकाळी लवकर उठून नोकरी शोधण्यासाठी निघून जायचा. त्यामुळे श्रेयाला लवकर उठावे लागत असे. एके दिवशी सकाळी नाश्ता केल्यानंतर श्रेयाने तिच्या आईशी फोनवर बोलणे सुरू केले. आई, तुला माहित नाहीये माझ्यावर किती संकट कोसळले आहे. मी दिवसभर मोलकरणीसारखी घरकामात व्यस्त असते. क्षणभरही विश्रांती घेत नाही. माझी अवस्था एखाद्या नोकरांपेक्षाही वाईट आहे. श्रेया अजूनही तिच्या आईशी फोनवर बोलत होती. तेव्हा सरला देवींचा आवाज आला. श्रेया बेटा, कृपया मला एक कप चहा देतेस का? मला खूप थंडी वाटत आहे. सासूकडून हे ऐकून श्रेया तिच्या आईला म्हणू लागली, मी तुला काय सांगू आई, मला माहित नाही माझी सासू कधी बरी होईल. खूप दिवस झाले आहेत. ती अजूनही अंथरुणावर पडून आहे. मला तर असे वाटते की तिला कोणतीही दुखापत झालेली नाही. ती फक्त दुखापत झाल्याचे नाटक करत आहे. माहित नाही ती कधी बेडवरून उठेल. मी दिवसभर घरकाम करून वेडी झाले आहे आणि इथे माझी सासू महाराणी बेडवर विश्रांती घेत आहे. आई आणि मुलगी याबद्दल बोलत असतानाच सरला देवींचा आवाज पुन्हा आला. श्रेया, जर तुझे बाकीचे काम झाले असेल तर मला चहा आणि नाश्ता दे. मला खूप भूक लागली आहे. सासूचा आवाज ऐकून श्रेयाने फोन ठेवला आणि रागाने उठून स्वयंपाकघरात पाय आपटत गेली. रागाने तिने सासूसाठी चहा बनवला आणि 2 पोळ्या तिच्या सासूसमोर फेकल्या आणि म्हणाली, शेवटी मीही माणूस आहे. मी सकाळपासून काम करून थकली आहे. मी माझ्या खोलीत जाऊन थोडा वेळ आराम केला तर तुम्हाला काय त्रास होणार आहे? तिच्या सुनेचे कठोर शब्द ऐकून सरला देवीच्या डोळ्यात अश्रू आले. श्रेया बेटा, मला तुला वारंवार त्रास द्यायला आवडत नाही, पण मी काय करू शकते? मी अंथरुणाला खिळलेली आहे. जर माझी परिस्थिती अशी नसती तर मी तुला कधीही काम सांगितले नसते. आणि मग प्रत्येक अडचणीत, सुखदुःखात कुटुंबातील सदस्य हेच कुटुंबाच्या जीवनाचे आधारस्तंभ असतात. मग श्रेया म्हणाली, तुम्ही बसून सगळे करू शकता, तर मग हे निरुपयोगी व्याख्याने देण्याचे कष्ट का करायचे? थोड्या वेळाने श्रेयाला तिच्या आईचा फोन आला. मुली श्रेया, तुझी अवस्था पाहून मला खूप काळजी वाटते. मग श्रेया म्हणाली, मी काय करू आई? एकीकडे मी आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत आहे आणि दुसरीकडे मी दिवसभर या महाराणीच्या त्रासाला तोंड देत आहे. माझ्या सासूपासून कशी सुटका मिळवायची हे मला समजत नाही. जर मी माझ्या पप्पांना तिला वृद्धाश्रमात पाठवायला सांगितले तर तुमचा जावई कधीही सहमत होणार नाही. आता तूच मला सांग आई, या समस्येवर काय उपाय करता येईल? तिची आई सुशीला देवी म्हणाली, मुली, काळजी करू नकोस. माझ्याकडे या समस्येवर उपाय आहे. आईचे शब्द ऐकून श्रेयाने आनंदाने विचारले, काय उपाय आहे आई? मला सांग. तिच्या आईने उत्तर दिले, माझ्याकडे एक उपाय आहे जो तुमच्या सर्व समस्या सोडवेल आणि तुम्ही एकाच दगडात 2 पक्षी माराल. श्रेयाने विचारले, तुला काय म्हणायचे आहे आई? मला समजत नाही. तिची आई म्हणाली, मुली, जर तुला तुझ्या सासूपासून सुटका हवी असेल तर तू तिला तुझ्या मार्गावरून कायमचे का हटवत नाहीस, ज्यामुळे तुझ्या सर्व समस्या सुटतील आणि तुला हा रोजचा त्रास सहन देखील करावा लागणार नाही ना. तुला तिच्या औषधांसाठी पैसे द्यावे लागतील आणि त्याहूनही वर तुला तुझ्या सासूच्या विम्याचे पैसे देखील मिळतील. हे ऐकून श्रेया हसली आणि म्हणाली, आई, तू हे काय म्हणत आहेस? सुबाईंना माझ्या मार्गातून नेमके कसे हटवू? आई काही बोलण्यापूर्वीच दारावर कुरिअरवाला आला. श्रेयाने फोन ठेवला. कुरिअर उचलले आणि ती तिच्या कामात व्यस्त झाली. पण काम करत असताना तिला तिच्या आईचे शब्द आठवत राहिले. श्रेयाने संपूर्ण दिवस उपाय कसा शोधायचा याचा विचार करत राहिली. मग ती तिच्या आईच्या बोलण्याबद्दल विचार करू लागली. सुरुवातीला तिला आईचे बोलणे निरर्थक वाटत होते, परंतु आता ती या दिशेने पाऊल उचलण्याचा विचार करत होती. तिला वाटले की असे पाऊल उचलल्याने ती तिच्या सर्व त्रासांपासून मुक्त होईल. बराच विचार केल्यानंतर तिच्या मनात एक कल्पना आली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सरला देवी तिच्या मुलाला म्हणाली, विहान बेटा, मला आज डॉक्टरकडे जायचे आहे. विहानने उत्तर दिले, आई, मी आज डॉक्टरांकडे नाही येऊ शकणार. आज माझी एका कंपनीत मुलाखत आहे आणि मला वाटते की आता सर्व काही व्यवस्थित होईल. मी तुला उद्या डॉक्टरकडे घेऊन जातो. असे म्हणत विहानने आईचा आशीर्वाद घेतला आणि मुलाखतीसाठी निघून गेला. सगळे निघून गेल्यानंतर श्रेया तिच्या वाईट योजना पूर्ण करायला लागली. ती स्वयंपाकघरात गेली, गॅस रेग्युलेटर उघडा ठेवून पटकन तिचे पैसे आणि बॅग घेऊन बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी निघाली. जाताना तिने लाईटही बंद केले. आता सरला देवी घरी पूर्णपणे एकटी होती, पण ती बराच वेळ गाढ झोपेत होती. म्हणूनच श्रेया गेल्यानंतर काही वेळातच सरला देवी तिच्या सुनेला पाणी मागत राहिली. पण श्रेयाचा कोणताही प्रतिसाद आला नाही आणि ती स्वतः देखील आली नाही. सुमारे 2 तासानंतर स्वयंपाकघरात आग लागली, ज्यामुळे संपूर्ण घर धुराने भरले. श्रेया बाजारातून परतली तेव्हा तिला दूरवरून धूर येताना दिसला. धूर पाहून तिला वाटले की नशिबाने आज माझ्यावर दया केली आहे. आता माझे सर्व त्रास आपोआप संपतील. ना तुला तुझ्या सासूबाईंच्या रोजच्या गोष्टी ऐकाव्या लागतील, ना तुला दिवसभर काम करावे लागेल. आणि तिला विम्याचे पैसेही मिळणार नव्हते. पण श्रेयाने तिचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दाखवला नाही. ती तिच्या घराकडे धावत जोरात ओरडू लागली. लवकरच लोक जमले आणि श्रेया जोर जोरात रडण्याचे नाटक करून रडू लागली. तिच्या सासूबाईंची काळजी असल्याचे भासवत ती घराकडे धावली, पण लोकांनी तिला आत येण्यापासून रोखले. थोड्याच वेळात त्यांनी सरला देवींना बाहेर काढले, जी अजूनही जळालेल्या अवस्थेत होती. रुग्णवाहिका आधीच तयार होती आणि अग्निशमन दल येऊन आग विझवत होते आणि तिला लवकर रुग्णालयात नेण्यात आले. श्रेयाने शांतपणे मनातच प्रार्थना केली की तिच्या सासूबाई रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच मरण पावतील, जेणेकरून रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च वाढू नये. पण तिची सासू इतकी आग लागूनही वाचली होती, कारण ती अजूनही श्वास घेत होती, ज्यामुळे श्रेया आतल्या आत तिचे मन तिला खात होते. ती हॉस्पिटलमध्ये पोहोचताच तिला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले. श्रेयाने लगेच विहानला फोन करायला सुरुवात केली. दरम्यान विहान रस्त्याने त्याच्या घरी परतणार होता. त्याला नोकरी मिळाली होती आणि तो खूप आनंदी होता. कधी एकदा आईला ही बातमी सांगेन असा विचार करू लागला. पण विहान घरी परतताच त्याने अग्निशमन दलाला त्याच्या घरात लागलेली आग विझवताना पाहिले. बाहेर खूप गर्दी जमली होती. मग काही लोकांनी विहानला त्याच्या आईबद्दल सांगितले, ज्यामुळे तो भारावून गेला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो लगेच रडत हॉस्पिटलकडे धावला. आयसीयू मध्ये पोहोचताच तो अचानक खाली कोसळला. तिथल्या वातावरणाने तो स्तब्ध झाला. काहीतरी अनुचित घडणार आहे असे त्याला वाटत होते. त्याची पत्नी श्रेया मोठमोठ्याने रडत होती. काही महिला तिला सांत्वन देत होत्या. विहानला पाहून श्रेया पटकन त्याच्याकडे धावली आणि रडत म्हणाली, आई, विहान आता आपल्यात नाही. ती आपल्याला सोडून गेली आहे. हे ऐकून विहानला धक्का बसला आणि तो अचानक मोठ्याने रडू लागला. त्याच्या आईच्या आठवणी त्याच्या मनात येऊ लागल्या. नाही, हे शक्य नाही. ती सकाळपर्यंत तर ठीक होती. मग अचानक असे काय झाले? आई, तू मला सोडून कुठे गेलीस? श्रेया, हे काय झाले आणि आई कुठे आहे? श्रेयाने अश्रू ढाळत आयसीयूकडे बोट दाखवले आणि म्हणाली, आई. ती यापुढे अधिक काही बोलू शकली नाही. हे ऐकून विहान आयसीयूकडे धावत गेला आणि म्हणाला, आई. पण तो आत जाताच त्याने दृश्य पाहिले. आत एका वृद्ध महिलेचा मृतदेह स्ट्रेचरवर पडला होता, जो आगीत जळून खाक झाला होता. तिच्यावर एक पांढरा कपडा ठेवण्यात येत होता, कारण ती मृतावस्थेत होती. हे दृश्य पाहून विहान अस्वस्थ झाला. आई, आई म्हणून विहान जोरात ओरडू लागला. दरम्यान विहानला जणू त्याच्या आईचा आवाज जवळजवळ ऐकू येत होता. विहान, मला थोडे पाणी दे बेटा. तो रडला. आई, प्लीज परत ये आई. आज मी तुला डॉक्टरकडे घेऊन गेलो असतो तर बरे झाले असते. कदाचित तू वाचली असतीस. हे सगळे घडलेच नसते. त्याची पत्नी श्रेया रडत म्हणाली, विहान, ही कदाचित माझीच चूक होती. मी आईला एकटीला सोडून
संध्याकाळी भाजी खरेदी करायला बाहेर पडले. श्रेया डोके टेकवून रडण्याचे नाटक करत होती, पण तिच्या मनात काहीतरी वेगळेच चालू होते. तिची भीती चिंतेत बदलत होती. तिला वारंवार असे वाटत होते की कोणीतरी तिला पाहत आहे, जणू काही अदृश्य डोळे तिचे प्रत्येक भाव वाचत आहेत. तेवढ्यात एक डॉक्टर हातात एक रिपोर्ट घेऊन आला आणि म्हणाला, तुम्ही विहान आहात का? त्यांच्या समोर एक पोलीस इन्स्पेक्टर डॉक्टरांसह उभा होता. हो, काय झाले? विहानने अश्रुपुस्त विचारले. त्याच्या बोलण्यावर इन्स्पेक्टर गंभीर स्वरात म्हणाला, तुमच्या घरात लागलेल्या आगीच्या अहवालाची चौकशी करायला हवी. तुम्हाला दोघांनाही काही प्रश्न विचारावे लागतील. हे ऐकून विहान म्हणाला, हो विचारा. दरम्यान श्रेयाचा चेहरा लगेच फिका पडला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, पण आता काय उरले आहे? सगळे तर संपले आहे. आगीत सगळे काही जळून खाक झाले. इन्स्पेक्टर म्हणाले, कधी कधी जे शेवट दिसते ते खऱ्या कथेची सुरुवात असते. पण तुम्ही इतके घाबरलेला का दिसताहेत? हे ऐकून वातावरणात एक विचित्र शांतता पसरली. विहानला समजले नाही, पण श्रेयाच्या कपाळावर घाम येऊ लागला. डॉक्टरांनी विहानला एक फाईल दिली. तुमच्या आईला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, पण या रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की ज्या महिलेचा मृतदेह जाळला गेला होता तिचे वय आणि रक्तगट तुमच्या आईपेक्षा वेगळा आहे. याचा अर्थ असा होतो की ती तुमची आई नव्हती. हे ऐकून विहान घाबरला. त्याचे डोळे विस्फारले. तुम्हाला काय म्हणायचे आहे डॉक्टर? हे ऐकून श्रेयाही म्हणाली, तुम्ही हे काय म्हणताय? जर ती आमची आई नाहीये तर ती बाई कोण आहे? तिच्या आवाजात भीती आणि राग दोन्ही होते. तेवढ्यात मागून एक आवाज आला, तुला माहित नाही का ती कोण बाई होती श्रेया? सर्वांचे लक्ष त्या आवाजाकडे गेले. हे ऐकून श्रेयाचा श्वास वाढला. तिचे ओठ थरथरले. तिचा घसा कोरडा झाला. सगळेच आश्चर्यचकित झाले. जणू काही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे असे सर्वांना वाटले. सर्वत्र गोंधळ उडाला. श्रेयाला तिच्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. विहानने मागे वळून पाहिले तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही, कारण तिथे स्वतः सरला देवी उभी होती. तिला पाहून विहानने मोठ्याने ओरडून म्हटले, आई. तो धावत आईकडे गेला आणि त्याच्या आईला मिठी मारली. सरला देवीला आपल्या समोर उभी असलेली पाहून तिची सून घाबरली. चक्कर येऊन ती जवळजवळ खाली पडली. हे कसे शक्य आहे? तिला हे समजत नव्हते. ज्या आईला तिने नुकतेच तिच्या डोळ्यांसमोर मरताना पाहिले होते ती अचानक परत कशी आली? ती आई तिच्यासमोर जिवंत आणि निरोगी कशी उभी असेल? आणि जर इथे सरला देवी समोर उभी होती तर ती स्त्री कोण होती जिचा मृतदेह तिच्यासमोर होता? ती बाई कोण आहे? आई, तू कुठे होतीस? जर तू इथे आहेस तर मग ही मृत व्यक्ती कोण आहे? विहानने हा प्रश्न विचारताच सरला देवी तिच्या सुनेकडे पाहत म्हणाली, मला माहित नाही बेटा ती मृत व्यक्ती कोण आहे, पण ज्याने आग लावली ती दुसरी कोणी नसून तुझी पत्नी होती. हे ऐकून सर्वांना धक्का बसला. विहानने आश्चर्याने त्याच्या पत्नीकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकली. दुसरीकडे श्रेया भीतीने थरथर कापत होती. नेमके काय झाले? तर ते असे झाले की श्रेया रेग्युलेटर उघडा ठेवून बाजारात जाताच सरला देवी बराच वेळ पाण्यासाठी ओरडत राहिली. पण अचानक तिला लक्षात आले की गॅस सुरू आहे. गॅसच्या विचित्र वासाने अचानक तिला जाणवले की कसला तरी विचित्र वास येत आहे आणि अचानक गॅसच्या वासाने ती उठून बाहेर आली. तिला तिच्या सूनने काय म्हटले होते ते तिला आठवले. सरला देवी तिच्या आईशी बोलत असताना त्यांचे बोलणे सरला देवीला थोडेफार ऐकू आले होते, पण तिला हे बघायचे होते की तिची सून श्रेया कोणत्या थराला जाऊ शकते. सुरुवातीला तिला तिच्या मुलाचे लग्न अशा मुलीशी केल्याचा पश्चाताप झाला. काही वेळाने ती उठून उभी राहिली. तिला काही कळले नाही, पण तिने ते टीव्हीवर पाहिले होते. जर तुम्हाला गॅसचा वास येत असेल तर घरातील कोणतेही लाईट चालू करू नका, नाहीतर स्फोट होईल. म्हणून ती कशीतरी स्वयंपाकघरात जाऊन तिने आधी गॅस बंद केला. पण तोपर्यंत गॅस घरात पसरला होता. तिथे घरात जास्त वेळ राहणे धोकादायक होते. म्हणून ती कशीतरी घराबाहेर पडली. पण माहित नाही माझे नशीब चांगले होते की देवाची कृपा होती. ती बाहेर येताच
तिला डोके फिरत असल्याचे जाणवले. काहीही खाल्ले नसल्यामुळे ती अशक्तपणामुळे बेशुद्ध पडली. सरला देवींची जवळची मैत्रीण तिच्या मुलाला घेऊन तिची चौकशी करण्यासाठी तिच्या घरी आली होती. तिच्या मैत्रिणीने तिला अशा अवस्थेत पाहिले तेव्हा तिचा मुलगा तिला त्याच्या गाडीतून रुग्णालयात घेऊन गेला. तिचा मुलगा आणि सून तिथे असल्याचे तिला कळताच तीही आली आणि तिने तिच्या मुलाला आणि पोलिसांना सर्व काही सांगितले. श्रेया भीतीने तिच्या सासूच्या पाया पडून म्हणाली, आई, मला माफ करा. मी खूप मोठी चूक केली. दरम्यान विहानचे मन आता दगडाचे झाले होते. तो काही बोलणार इतक्यात एक हवालदार आला आणि इन्स्पेक्टरला म्हणाला, साहेब, आम्हाला त्या महिलेबद्दल माहिती मिळाली आहे. मृत झालेली महिला ही सुशीला देवी आहे. हे शब्द श्रेयाच्या कानावर पडताच ती अचानक बेशुद्ध पडली. सरला देवी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर 1 तासापूर्वी श्रेयाची आई सुशीला देवी श्रेयाच्या घरी आली होती. तिला तिच्या मुलीच्या आयुष्यातील त्रास कमी करायचा होता. पण ती घरात प्रवेश करताच सर्वत्र अंधार होता. तिने तिच्या मुलीला हाक मारली पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून तिने लाईट सुरू करताच घरातील गॅस स्विचमधून बाहेर पडला. आगीने लगेचच संपूर्ण स्वयंपाकघर आणि हॉल व्यापून टाकला. श्रेयाची आई आगीत अडकली. ती ज्वाळांमध्ये जळत असताना ओरडत होती आणि रडत होती. पण धुरामुळे तिला काहीही दिसत नव्हते. तिच्या कुटुंबाला आणि तिच्या जीवाला वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. श्रेयाला खूप आनंद झाला की तिने अखेर तिच्या सासूला तिने तयार केलेल्या सापळ्यातून सोडवले. पण जेव्हा तिने तिच्या सासूला तिच्या समोर उभे असलेले पाहिले तेव्हा तिच्या डोळ्यांना धक्का बसला. सरला देवींनाही काय घडत आहे हे समजले नाही. तिला जाणवले की जळणारी स्त्री तिची सासू नसून तिची स्वतःची आई आहे. हे ऐकून श्रेयाचे हृदय पिळवटून गेले. मित्रांनो, आपण अनेकदा मोठ्यांकडून ऐकतो की जे इतरांसाठी खड्डा खोदतात ते स्वतःच त्या खड्ड्यात पडतात. आज हे सिद्ध झाले आहे. तिला विश्वासच बसत नव्हता की ती तिच्या सासूसाठी जो सापळा ती रचत होती त्या जाळ्यात तिची आई अडकली होती. तिने तिच्या आईचे जीवन, तिचा स्वतःचा वारसा नष्ट केला होता. निसर्गाच्या न्यायाने तिला खूप मोठा धक्का बसला होता आणि श्रेया या अन्यायाने स्तब्ध झाली. तिचे खोटे अश्रू आता खऱ्या अश्रूंमध्ये बदलले होते. श्रेया शुद्धीवर येताच तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सरला देवी तिच्या सुनेवर रागावली होती. पण जेव्हा तिने तिच्या आईला मृत पाहिले तेव्हा तिचे हृदय वितळले. पण विहानने अजूनही श्रेयाकडे पाठ फिरवली होती. श्रेया रडत म्हणाली, आई, मी माझ्या स्वतःच्या आईला मारले. सगळे तिच्याकडे पाहत होते पण कोणालाही तिची दया आली नाही. ती स्वतःलाच मारत राहिली. ती बडबडू लागली, मी थोडा वेळ गॅस चालू ठेवला होता. मला फक्त माझ्या सासूला धडा शिकवायचा होता. पण त्यात माझी आई. ती ओरडू लागली, आई, तू कुठे आहेस? परत ये. विहान तिच्याकडे धावला पण ती अनियंत्रित झाली होती. मी माझ्या स्वतःच्या आईला मारले. आई, मला माफ कर. मी तुला जाळू इच्छित नव्हते. मी फक्त माझ्या सासूसाठी हे सर्व केले होते. हे ऐकून विहानने तिला सोडून दिले. तिची किंकाळी संपूर्ण रुग्णालयात घुमत होती. श्रेया जमिनीवर पडली. ती हस्त रडू लागली, नाही आई, बघ, ती मला हाक मारत आहे. ती आगीत मेली नाही. ती इथेच आहे, इथेच आहे. पोलिसांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला पण तिने त्यांना दूर ढकलले आणि भिंतीवर आदळली. मग ती जमिनीवर पडली आणि ओरडत म्हणाली, मी लावलेली आग आता मला जाळत आहे. काही क्षणातच डॉक्टर आणि पोलीस दोघेही आले. डॉक्टर म्हणाले, धक्का आणि अपराधीपणाने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. विहानने डोके टेकवले. त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याचा आवाज थरथर कापत होता, श्रेया, ही शिक्षा देवाकडून नव्हती. ती तुझ्या विवेकाकडूनच होती. तो त्याच्या आईला घेऊन निघून गेला. श्रेया ओरडली पण तो थांबला नाही. काही आठवड्यांनंतर मानसिक रुग्णालयातील एका खोलीत श्रेया शांत पांढरा पोशाख घालून बसली. ती प्रत्येक नर्सकडे पाहते आणि बडबडते, आई, आज तू औषध घेतलेस का? ती सर्वांना आई आई असे म्हणते. कधी ती रडते, कधी ती हसते. असे म्हणतात, एखाद्या व्यक्तीला नेहमीच त्यांच्या कृतींचे परिणाम भोगावे लागतात.
श्रेयालाही असेच नशीब भोगावे लागते. तिच्या आईलाही असेच नशीब भोगावे लागले. मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा. श्री स्वामी समर्थ.